ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने आता नवीन सस्पेन्स तयार झालाय. ओमराजे निंबाळकर यांचे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा निकाल काल निंबाळकरांच्या विरोधात गेला. या हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर आरोपींना सीबीआय कोर्टाने निर्दोष सोडलं होतं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी, मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. 2 दिवसात मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी हा निर्णय घेईन अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांना परतायचे असल्यास सकारात्मक विचार केला जाईल असे संकेत दिले होते. या सगळ्यानंतर शनिवारी रात्री पुण्यात एक महत्त्वाची घडामोड घडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं समजतं आहे. या नव्या ट्विस्टमुळे ऑपरेशन टायगर बाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटासोबत राहिल्यास उर्वरित 5 फुटीर खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. शिवसेना ठाकरे गटाचे फुटलेले खासदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातंय. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे फुटीर खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र दुसरीकडे पुण्यात मध्यरात्री मोठी घडामोड घडली. ठाकरे गटाचे बंडखोर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी ठाकरेंचे 2 शिलेदार दाखल झाले. मध्यरात्री वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष सुटले. ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का समजला जातोय. ओमराजे यांनी ठाकरे गटातील खासदारांच्या बंडावर बोलताना आपण अद्यापही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचं म्हटलं होतं. ओमराजे यांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. त्यातच व्हीप बजावलेल्या बैठकीत अनुपस्थित असल्याने ठाकरे गटाने 6 पैकी 5 खासदारांना नोटीस बजावली असल्याचं वृत्त समोर आले. नोटीस न बजावलेले 1 खासदार कोणते याची चर्चा सुरू होती. ओमराजे निंबाळकर यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाचे आमदार वरुण देसाई आणि आमदार कैलास पाटील हे दोन्ही नेते रात्री उशिरा ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी पोहोचले. साधारण मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मध्यरात्री झालेल्या हाय व्होल्टेज भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय. या गुप्त आणि अचानक झालेल्या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात असतानाच दोन्ही आमदारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केवळ मित्र म्हणून ओमराजे यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे स्पष्टीकरण आमदार वरुण देसाई आणि कैलास पाटील यांनी दिले आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केलाय. ठाकरे गटाकडून अलीकडेच सर्व खासदारांना संसदीय गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला होता. या बैठकीला 6 फुटीर खासदार उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाने या फुटीर खासदारांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र 6 पैकी फक्त 5 खासदारांनाच ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस न बजावण्यात आलेला एकमेव खासदार कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अशातच आता वरुण देसाई आणि कैलास पाटलांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याने ते काही वेगळा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.